नमस्कार शिक्षक मित्रांनो, शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या आणि टीईटी 2025 परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. 23 नोव्हेंबर 2025 ला झालेल्या टीईटी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे. त्या संदर्भात टीईटीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती नोटिफिकेशन देखील आलेलं आहे. नेमकं त्या नोटिफिकेशन मध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर मॅथ विथ TR समेत या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. चला पाहूयात नोटिफिकेशन मध्ये काय म्हटलेलं आहे. बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीनं अंतरिम निकालाबाबत एक प्रसिद्धी निवेदन इथं आपल्याला पाहायला मिळतंय. याच्यामध्ये शासन निर्णय 23 ऑगस्ट 2013 अन्वये शासनाच्या वतीने जी काही टीईटीची परीक्षा आपल्याला अनिवार्य करण्यात आलेली आहे त्याचा संदर्भ घेऊन 23 तारखेला 2025 रोजी टीईटीची परीक्षा आयोजित करण्यात आली होती. त्याच्यानंतर पुढे असं म्हटलेलं आहे, पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 साठी प्रविष्ट झालेल्या उमेदवार परीक्षार्थ्यांचा अंतरिम निकाल हा दिनांक 16/1/2026 रोजी टीईटीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती उमेदवारांना लॉग इन मध्ये ऑनलाईन पद्धतीने सायंकाळी 6 वाजल्यापासून पाहता येईल. अंतरिम निकालाच्या अनुषंगाने गुणपडताळणी करावयाची असल्यास अथवा त्रुटी आक्षेप असल्यास टीईटीच्या ऑफिशियल वेबसाईट वरून 16 जानेवारी 2026 पासून ते 21 जानेवारी 2026 पर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत उमेदवार किंवा परीक्षार्थींना लॉग इन मधून ऑनलाईन पद्धतीने आक्षेप नोंदवता येईल. अन्य मार्गाने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. याचा अर्थ काय आहे? जर तुमच्या निकालामध्ये काही त्रुटी असेल, काही अडचणी असतील तर तुम्ही तुमच्या लॉग इन मधून आक्षेप नोंदवू शकता आणि तुमच्या निकालाबाबत तुम्ही परीक्षा परिषदेकडून उत्तर मागू शकता. आता निकाल पाहायचा कसा? तर टीईटीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला इथं उमेदवाराचे लॉग इन असा एक टॅब दिसेल. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर उमेदवाराचे लॉग इन या टॅब वरती क्लिक केल्यानंतर एक पेज ओपन होईल. त्या पेज मध्ये तुम्हाला तुमचा युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन करून तुम्हाला तुमचा निकाल तिथं पाहायचा आहे. बघा, या पद्धतीनं पेज ओपन होईल. या ठिकाणी तुमचा युजर नेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन ऑप्शन इथं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमचा रिझल्ट तुम्हाला दिसेल. जर तुम्ही तुमचा युजर नेम किंवा पासवर्ड जर विसरला असला तर खाली स्क्रोल केल्यानंतर युजर नेम किंवा पासवर्ड विसरला असा ऑप्शन आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही रजिस्टर्ड ईमेल आयडी आहे आणि मोबाईल नंबर आहे तो टाका. तुमचा जो काही लॉग इन आयडी आहे आणि पासवर्ड तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर तुम्ही निकाल तुमचा पाहू शकता. अशाच पद्धतीने शिक्षक भरती संदर्भात नवीन नवीन अपडेट्स आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो. जर तुम्ही शिक्षक भरतीची तयारी करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.